ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। पुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रादिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृन्दावनालयमहं वसुदेवसूनुम्। मुकुंदमाला या ग्रंथाचं आपण चिंतन करतोय आणि त्या ग्रंथाचं चिंतन करत असताना कवीने आपल्याला सांगितलं की तो जो अंतर्यामी आहे, परमात्मा कृष्ण आहे, त्याचा साक्षात अनुभव करा, साक्षात्कार करून घ्या। त्याचा साक्षात अनुभव करा, साक्षात्कार करून घ्या, कारण त्याच्या ज्ञानाने, त्याच्या साक्षात अनुभवानेच तुम्ही हा संसार सागर तरून जाल। मग त्यासाठी काय करा? मग त्यासाठी सगळी इंद्रिय ही त्या भगवंताला समर्पित करा। हा सगळा विचार सांगून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा वेगळ्या शब्दामध्ये तोच उपदेश आता कवी आपल्याला सांगतोय। कवी म्हणतोय, हे मर्त्या परमं हितं शृणुतवो वक्ष्यामि संक्षेपतः संसारार्णवमापदूर्मि बहुलं सम्यक् प्रविश्य स्थिताः नानाज्ञानमुपास्य चेतसि नमो नारायणायेत्यमुम् मंत्रं सप्रणवं प्रणाम सहितं प्रावर्तयध्वं मुहुः। कवी म्हणतोय, हे मर्त्या, मृत्युलोकी जन्माला आलेल्या हे लोकांनो, हे लोक हो, मी परमहित जे आहे ते अत्यंत संक्षेपाने सांगणार आहे, ऐका। या संसार सागरामध्ये प्रवेश करून ज्यामध्ये आपत्तींच्या बऱ्याच ऊर्मी लाटा उत्पन्न होत आहेत, अशा संसार सागरामध्ये तुम्ही प्रवेशिले आहात। त्यामध्ये अज्ञानाचा त्याग करून अंतःकरणात ओंकारासह नमो नारायणाय या मंत्राचं नमस्कारपूर्वक आदराने पठण करा, जप करा, पुन्हा पुन्हा त्याचा उच्चार करा। कवी आता फक्त सरळ उपदेश सांगतोय, बाकी काही नाही। या संसार सागरामध्ये प्रवेश केल्यानंतर ज्याच्यामध्ये तुम्हाला अत्यंत त्रास सहन करावा लागतोय, पुन्हा पुन्हा दुःख भोगावी लागतायत, त्या दुःखातून वाचायचं असेल तर एकच उपाय आहे, पुन्हा पुन्हा ओम नमो नारायणाय या जपाचं, या नामाचं पुन्हा पुन्हा उच्चारण करा, हा पुन्हा पुन्हा जप करा। ओम नमो नारायण हा जरी प्रतिकात्मक घेतला किंवा प्रतिकात्मकतेने याच्याकडे पाहिलं तरी कोणताही नामाचा जप, भगवंताच्या नामाचा जप हा पुन्हा पुन्हा केला असता तुम्ही या संसार सागरातून तरून जाल, इथे एवढाच उपदेश आहे। परंतु तो उपदेश सांगत असताना किंवा तो करा एवढं सांगितलंय, तरून जाल हे आधीच्या श्लोकात सांगितलं। परंतु हा उपदेश करत असताना याची संगती काय आहे, यामागचा विचार काय आहे, तो विस्तार आता आपण पाहणार आहोत। यामध्ये एक जो विचार किंवा सिद्धांत आणि एक सत्य जे कवीने आपल्याला सांगितलंय ते मात्र 100% खरं आहे, जे म्हणजे आपण या संसार सागरामध्ये प्रवेशलो आहोत, हे मात्र सत्य आहे। याहून श्रेष्ठ सत्य काय आहे? याहून श्रेष्ठ सत्य भगवान नामाचा जप केला असता आपण तरून जाऊ। हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा। लक्षात घ्या,
या संसार सागरामध्ये आपण प्रवेशलो आहोत, यामधला आपण प्रवेशलो आहोत, प्रविश्य स्थिता म्हटलंय कवीने, प्रवेश करून स्थिर झालेले आहात. याचा अर्थ काय, तर अज्ञानामुळे आपणच या संसार सागरात प्रवेश केलेला आहे. या संसाराचं आपल्याला कारण काय आहे, तर अज्ञान आहे. आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान हेच याचं मुख्य कारण आहे. आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे आपल्याला भान नाही, आपल्याला कळत नाही सत्य काय मिथ्या काय. जे विषय जे मिथ्या आहेत, ज्यांच्यामध्ये सत्य अजिबात नाही, ते आपल्याला सत्य वाटतात, आपलेसे वाटतात. आणि ज्याच्यामध्ये अजिबात सत्य नाही, ज्याच्यामध्ये जे पूर्ण सत्य आहे, तो भगवंत मात्र आपल्याला परका वाटतो. विषय ओढी भुलले जीव, विषयाच्या ओढीने जीव भुलले, आपण भुललो, संसारामध्ये आता स्थिर झालो, स्थिता अडकलेलो आहोत. मग काय करा, काही नाही, एकच करा, भगवंताच्या नामाचा जप करा. म्हणा नाम काय आहे, ओम नमो नारायणाय इति. मग ओम नमो नारायणाय हा जप आहे का, तर नाही. दिगंबरा दिगंबरा असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय असेल, श्रीराम जय राम जय जय राम असेल, कोणताही असू दे, ते भगवंताचं नाव असलं पाहिजे, भगवंताच्या नावाचा जप असला पाहिजे. आणि त्यातही त्या नावाद्वारे भगवंताच्या ठिकाणी आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे. आणि तो जप करत असताना त्या मागची जी पूर्वमीमांसा आहे, त्याचं जे कारण आहे किंवा त्याच्या मागचा जो अधिकार सांगितला, त्याच्या मागची सोप्या भाषेमध्ये रिक्वायरमेंट, जो हेतू सांगितला, तो काय आहे, तो एवढाच आहे, अज्ञानम परित्यज्य नाना ज्ञानम अपास्य. नाना प्रकारचं जे अज्ञान आहे त्याचा त्याग करून, ते दूर टाकून. नाना प्रकारचं अज्ञान दूर टाकून म्हणजे काय, तर सर्व काही आपल्या इंद्रियांद्वारे आपल्याला ज्या ज्या वस्तूंचं ज्ञान होत आहे ते. प्रपंचाचं ज्ञान हे अज्ञानच आहे. जिथे प्रपंचाचं ज्ञान संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं ना. कसं आहे पहा, प्रपंचातील वस्तूंचं आतापर्यंत ज्ञान झाल्याने आपली सुखदुःख दूर झाली का, हा प्रश्न आहे. ती तात्पुरती होतात, पूर्ण काळासाठी होत नाहीत, परमनंट नाहीये ना ते सोल्युशन. म्हणून काय करा, त्याच्यावरती उपाय एकच आहे, उत्तर एकच आहे, भगवंताच्या नावाचा नित्य जप केला पाहिजे. मग त्याने काय होईल, तर लक्षात घ्या, आता आपल्या अंतःकरणामध्ये किंवा जीवनामध्ये भगवंताच्या नावाचा नव्हे, तर विषयांचा जप चालू आहे. आणि जे चित्त, जे मन विषयांचं ध्यान करताय, ते विषयांपर्यंतच पोहोचतं, विषयांमध्ये अडकून राहतं, विषयाकार होतं. आणि जे मन, जे चित्त भगवंताचं चिंतन करताय, भगवंताचं नामस्मरण करताय, भगवंताच्या अनुयोगी आहे, ते भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतं. विषयान ध्यायतश्चित्तम विषयेषु विषयज्यते मामनुस्मरतश्चित्तम मय्येव प्रविलीयते. भागवतामध्ये भगवंत म्हणतात, 11व्या स्कंदामध्ये विचार आला, विषयान ध्यायतश्चित्तम, विषयाचं ध्यान करणारं जे चित्त आहे, ते विषयेषु विषज्यते, विषयामध्ये जाऊन अडकतं. आणि जे माझं चिंतन करताय ते मला येऊन प्राप्त होतं. म्हणून इथे कवी म्हणतोय की काय करा, अज्ञानम अपास्य, आपल्या आत्मस्वरूपाचं जे अज्ञान आहे ते दूर करा. आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे काय, तर जे आधी ज्ञान सांगितलं मागल्या श्लोकामध्ये, तो कृष्ण जो आहे कसा आहे, तो अंतर्यामी, अंतः संयमयती, आपल्याच अंतःकरणामध्ये आहे. त्याचा नाम जप करा. त्याने काय होईल, काही नाही. सांगितलं, एकोपि कृष्णस्य कृत प्रणामः दशाश्वमेधावभृथेन तुल्यः, दशाश्वमेधी पुनरेति जन्म, कृष्ण प्रणामी न पुनरेति माया. कृष्णाला मनोभावे त्याचं नाव घेऊन नमस्कार करा, एकदा नमस्कार करा.
तो आपला लौकिक नमस्कार नव्हे, भावपूर्वक अंतःकरणपूर्वक भक्ताने केलेला नमस्कार आहे. काही का असेना असो, तो कृष्णाला एकदा केलेला जो नमस्कार आहे, दशाश्वमेधा वभृथेन तुल्य. अवभृत म्हणजे यज्ञ, 10 अश्वमेध यज्ञांच्या एवढा आहे, तुलनेने योग्य आहे. किंवा 10 अश्वमेधाधिक यज्ञाचे 10 अश्वमेध यज्ञांचं पुण्य देणारा तो नमस्कार आहे. 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर इंद्रपदाची प्राप्ती होते. म्हणजे 10 वेळेला कृष्णाला नमस्कार केल्यानंतर तुम्हाला इंद्रपद प्राप्त होईल असं आहे का? त्याच्यासाठी नमस्कार करायचाच नाहीये. मग काय म्हणाले, दशाश्वमेधी पुनरेती जन्म. तो 10 अश्वमेध म्हणजे 10 अश्वमेध यज्ञ करणारा जो आहे तो पुनरेती जन्म, पुन्हा जन्माला येतो. कृष्ण प्रणामी न पुनरेती माया. परंतु कृष्णाला नमस्कार करणारा मात्र पुन्हा मायेस प्राप्त होत नाही, मायेकडे येत नाही. हे असं का होतं? तर त्याच्या अंतःकरणातील अज्ञान दूर होतं. अज्ञानामुळे, आवरणामुळे माझं स्वरूप झाकलं जाऊन त्या ठिकाणी मी जे नाही त्याचा अध्यास झालेला आहे, आभास निर्माण झालेला आहे. तो अध्यास दूर करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे? नाना ज्ञानम अपास्य तसे नमो नारायणायेत्यमुम इति अमुम. ते अज्ञान दूर करून, आता अज्ञान दूर करायचं कसं आहे? कवी इथे मुद्दामूनच हे सांगतोय. अज्ञान दूर करायचं ना, मग काय केलं पाहिजे? काही नाही. अज्ञान दूर केलं तर आधी परोक्ष ज्ञान प्राप्त करा, आधी अंतःकरणाची शुद्धी प्राप्त करा, मग परोक्ष ज्ञान, मग परोक्ष ज्ञान, आणि मग ते अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार झाल्यानंतर तुम्हाला मोक्ष आहे. किती वेळ लागेल माहिती नाही, अनेक जन्मोजन्मीची त्याच्यात प्रक्रिया आहे. मग याहून काही सोपा मार्ग आहे का? एकच मार्ग आहे. जेवढ्या मनोभावे हा अभ्यास करू नये असं तुम्हाला वाटतं आणि विषयांची गोडी वाटते, तेवढ्याच मनोभावाने भगवंताचं नाव घ्या. येऊन पुन्हा आपण फिरून तिथे चालू. ओम सप्रणवम, प्रणवासहित. आता इथे प्रणवासहित, इथेही तत्वदृष्टीने, सिद्धांताच्या दृष्टीने ओमकार म्हणजे काय? प्रणव म्हणजे ओमकार, ओम. मग त्या ओमचा अर्थ काय? मग त्याच्या 3 मात्रा काय? मग सत्वरजतम म्हणून घ्या, किंवा सत्वरजतम म्हणून घेता येत नाही. त्या ठिकाणी जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था. मग जागृत अभिमानी, स्वप्नाभिमानी हाही विचार करता येतो, परंतु तो नाही. ओम इत्येकाक्षरम ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, भगवंतांनी सांगितलं. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे आणि त्याचंच व्यक्त रूप नमो नारायणाय हे आहे. हे जाणून ओम नमो नारायणाय या माझ्या नावाचा जप करा. त्याने काय होईल? काही नाही. तुम्ही या संसार सागरातून तरून जाल. मग हे ज्याचं नाव आहे तो कसा आहे? तो अनंत आहे, व्यापक आहे. तर त्याचं जे व्यापकत्व आहे ते व्यापकत्व आता पुढील श्लोकातनं कवी सांगणार आहे, परंतु तो विचार पुढील पाठामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.